खंडणीच्या आड आल्यामुळे वाल्मिक कराडनं हत्या केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। खंडणी आणि हत्येचे कनेक्शन असल्याचं सुद्धा तपास यंत्रणेला संशय आहे आणि त्यातून आता अधिक तपास वेगाने केला जातोय। वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आलेली आहे। बीड कोर्टाने कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावलेली आहे। 22 जानेवारीपर्यंत वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी देण्यात आलेली आहे। त्याची रवानगी आता बीडच्या तुरुंगात करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटामध्ये वाल्मिक असल्याचा संशय आहे आणि तो आता बळावलेला आहे। संशय आहे आणि त्या दृष्टीने आता त्या संपूर्ण हत्याकांडाचा तपास केला जातोय। हत्येआधी देशमुखांना कराडनं धमकी दिलेली होती। वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। परळीचा बेताज बादशाह वाल्मिक कराड समोर आता अडचणींचा डोंगर उभा ठाकलेला आहे। वाल्मिक कराडचा बीड कोर्टातून एसआयटीने ताबा घेतलाय। मोका लागल्यामुळे पुढचे काही महिने वाल्मिक कराड एसआयटी कोठडीतच राहणार आहे, हे आता निश्चित झालंय। सरकार पक्षातर्फे पोलीस कस्टडी मागितलेली होती। त्यांनी 10 दिवसाची पोलीस रिमांड आज मागणी केलेली होती। त्यामुळे 10 वेगवेगळे मुद्दे दिले होते की ह्या कारणासाठी आम्हाला पोलीस कस्टडी आवश्यक आहे आणि त्या 10 मुद्द्यावर आम्ही वेगवेगळं सांगितलं की यांना ऑलरेडी मागच्या जे खंडणीचा गुन्हा आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी 15 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्याच्यामध्ये कुठेही असं यांचा आणि ह्या खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात कुठेही पुरावा आलेला नाहीये। आम्ही काल पण तेच सांगितलं त्या कोर्टामध्ये। आज पण आमचं तेच आर्ग्युमेंट होते की कुठलाही पुरावा वाल्मिक कराडचा आणि त्या खंडणीच्या आणि गुन्ह्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा त्यांच्याकडे आलेला नाहीये। फक्त यांना का अटक केली याचे कारण काय दिलेले नाहीयेत आणि ह्या संदर्भात तपास चालू आहे। तपास झाल्यानंतर बघूया 22 तारखेला काय तसं। एवढं झालं म्हणजे संपलंय का? आणखी बरेच फोकस आहे। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे। त्याच्यानंतर हे केस व्यवस्थित हे करतायत का ते पाहणं गरजेचं आहे। आणखी याच्या पुढं आकापर्यंत सापडलं, आकाच्या पुढं आणखी कडी काय सापडते का? आगंतुक मुळं आणखी किती सापडतायत? हे एकच सोटमूळ ताब्यात आलेलं आहे, आगंतुक मुळं अजून बाकी आहेत ना। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वाल्मिकनं हत्येच्या दिवशी देशमुखांना धमकी दिली। वाल्मिकनं हत्येच्या काही तास आधी धमकी दिली होती। 9 डिसेंबरला 4च्या दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। दुपारी 3:20 ते 3:40 घुले चाटे कराडचा संवाद झाला। सुदर्शन घुले विष्णू चाटे वाल्मिकची फोनवरून चर्चा झाली। आरोपीनं कट रचून देशमुखांची हत्या केली। अधिक तपासासाठी कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली। हे संघटित गुन्हेगारीचं प्रकरण आहे। कराडवर मकोका लावावा। तपासादरम्यान पुरावे मिळाले। पुराव्यांची उलट तपासणी करायची आहे। घटनेमधील एक मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे। आंधळेला फरार व्हायला कराडनं मदत केली का हे तपासायचंय। कराडची परदेशात मालमत्ता आहे का हे सुद्धा पाहायचंय। तर या संदर्भात वाल्मिक कराडच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलाय तोही पाहूयात। वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर आहे। कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही। तर यावर सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केलाय तोही पाहूयात। आरोपीनं कट रचून संतोष देशमुख यांची हत्या केली। तर असा युक्तिवाद कोर्टामध्ये काल पार पडलेला आहे।